बोज हलवून असतात त्याचा पंचनामा याला तारखेवर चालू आहे पण अजून आता कुठं तारीख चालू आहे गड्ड्याचे करू नका मी पाणी पाठवतो तुम्हाला तिथं दुसरं पाणी नका तसं तर मिळाल नाही तर आडवे सरांचा काय प्रॉब्लेम आहे पंचनामा करून कुठे दिला आता मी तर इशारा समजून गेला सरकारी न्याय नाही दिला सरकारची न्याय नाही का ते अतिक्रमण कसं सोडवायचं त्याच्याबद्दल एसडीएम निर्णय घेतील तात्काळ काम करण्याचं दिला आता दिन पाठवायला आता दिन तो विषय मला माहिती आहे का बोला अजून कोणाला काय बोलायचं आहे झालं सोयगाव जहांगीर किधर है हैदराबाद सलीमान है जहांगीर नहीं है नहीं देखो काम से हो गए थे तुमको माहिती आणि अरे तुम्ही त्याच्याकडेच जा चला तुम्ही या उत्तर मग तुमच्याकडे आलेले आहे काही त्या रस्त्याच्या बाबतीत काय माहिती तुमच्याकडं जिल्हा परिषद करू लागली का पंचायत समितीच्या लेवलवर करणार ते किंवा बेडसी गिडसी काहीतरी असं पाण्याची व्यवस्था करा ज्याला पाणी लागत त्याला पाणी द्या पाणी असं तर काय कारवाई केली मग मला चांगली आठवण आहे मी आम सभा घेतली होती त्यावेळेस त्याचा तुम्ही प्रोसिडिंग पाहून घ्या तर आता तुम्ही कारवाई काय केली त्याच्यावर काय दंडात्मक कारवाई काहीतरी नियम असेल ना अरे बोला नोटीस दिली सर काय नोटीस दिली 3 प्रकार 2023 पासून 24, 25, 25, 26, 26, 27 चे जे पैसे राहिलेले आहेत ते पैसे तात्काळ तुम्हाला काढून कसे द्यायचे ती जबाबदारी माझी राहील रोजगार हमी योजनेचे नवीन कामं जे काही आपल्याला युक्त धारा मध्ये नोंद करावी म्हणजे आपल्या ज्या समाविष्ट जो तुम्ही आराखडा तयार करणार त्याच्यामध्ये त्याला तयार करावं विहिरीचे कुशल बिल ग्रामस्थांना जे आपण पाहिले कुशल बिलची अनेक लोकांची मागणी आहे अनेक लोकांनी तक्रार केली परंतु हे जे सर्व तुम्ही सादर करावेत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असेल त्या ठिकाणचे अधिकारी असतील यांनी याची नोंद घ्यावी आणि तो प्रस्ताव तात्काळ आपल्याकडे घरकुलसाठी 5 बरास रेतीचा बोललो आता एसडीएम साहेब आणि डीवायएसपी साहेब ज्या ठिकाणी त्यांचे पथकर येतील ज्यांनी आतापर्यंत आपण बोलले त्यांचे दूतांनी लगेच फोन केला असेल त्याचे जेसीबी विभागाने दोघांनी कारवाई करावी कुठेतरी धागे दोरे त्यांच्याशी जोडलेले असा त्याचा अर्थ होईल आता राहिला प्रश्न गायरान सरकारी जमिनीवरील घरकुलाची जागा नियमित करण्यासाठी आपल्याला तात्काळ नियोजन करायचं आहे मी स्वतः सर्व गावागावामध्ये येईल आणि त्या गावाच्या ग्रामस्थांची अनेक लोक आता अर्धा गाव तुमचा जो आहे तो अर्धा गाव नियमाप्रमाणे शेतीमध्ये असेल गावठाणमध्ये असेल गायरांमध्ये असेल त्याला आपल्याला नियमित करण्याचा सरकारचा धोरण आम्ही ठरवलं त्यामध्ये अनेक आम्ही सूचना मांडल्या आणि त्या माध्यमातून सरकार आता त्याला आपण घरकुलसाठी इंजिनियरने द्यावी ऐका भूमी अभिलेखाचे लोक आणि तहसीलदार आणि तहसीलचे लोक जॉईंट सर्वे करा नंबर 1 जल जीवन मिशनच्या अंतर्गत जी चांगली कामं करावीत याच्या बाबतीत शासनाचे गाईडलाईन्स प्रमाणे तात्काळ फक्त पैसे खर्च करणं हे नाहीये जल जीवन जल मिळायला पाहिजे मग त्याचं जीवन सुधरल आणि गाढमुक्त धोरणासाठी आता आपण जे बोललो ते सर्व एजन्सीने आपल्या एजन्सीची तुमची दक्षता घ्यावी बांधकाम विभागाचे रस्त्याचे